नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. भीष्मक राजाची मुलगी राजकन्या रुक्मिणी ही विदर्भ कन्या म्हणून ओळखली जाते, कारण भीष्मक राजा हा विदर्भाचा राजा होता. ही झाली महाराष्ट्रातली धारणा. तिथे ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग नदीच्या खोऱ्यात देखील एक भीष्मक नगराचे अवशेष आहेत. आणि तिकडच्या लोकांचं म्हणणं असं की भीष्मक राजा हा इकडचा राजा. भीष्मक राजाची राजकन्या रुक्मिणी हिचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह झालेला आहे. तिथूनच जवळ आसामच्या धेमाजी जिल्ह्यात मालिनी ठाण नावाचं एक ठिकाण आहे. तिथे मंदिर आहे. एक माळीण ही त्या रुक्मिणीची मैत्रीण होती आणि ती नेहमी त्या मालिनी ठाणमध्ये आपल्या मैत्रिणीला, ही माळीण असलेली, तिला भेटायला यायचे. श्रीकृष्ण, शिशुपालाचा वध हे सगळं आपल्याला माहिती आहे. रुक्मिणी ही शिशुपालाची बहीण आणि श्रीकृष्ण कसा घेऊन जातो अशी भूमिका होती. पण रुक्मिणीला श्रीकृष्णाशी प्रेम जडलं होतं, जायचं होतं श्रीकृष्णाबरोबर विवाह करून, आणि म्हणून ती त्या मालिनी ठाणला आलेली असताना श्रीकृष्ण हा रुक्मिणीला पळवून घेऊन आला. ती रुक्मिणी जी आहे ही अरुणाचल प्रदेशातल्या इदू-मिसमी जनजातीतली होती आणि त्यामुळे इदू-मिसमी जनजाती आजही श्रीकृष्णाला आपला जावई मानते. गुवाहाटीच्या उत्तरेला, गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किनाऱ्यावर आहे, उत्तर किनाऱ्यावर अश्वक्लांत नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण थोडा वेळ थांबले, कारण त्या मालिनी ठाणपासून गुवाहाटीपर्यंत जवळजवळ 600-650 किलोमीटरचं अंतर आहे. इतकं अंतर कापून आल्यानंतर घोडे क्लांत झाले, म्हणून श्रीकृष्णानं रथ थांबवला, घोड्यांना मोकळं केलं, त्यांचा थकवा जाऊन दिला आणि ते ताजेतवाने झाल्यानंतर पुढचा प्रवास सुरू केला. मग ज्या ठिकाणी अश्व हे क्लांत झाले त्या ठिकाणाला अश्वक्लांत असं नाव आहे. आसाममध्ये तेजपूर नावाचं एक शहर आहे. तेजपूरला मोठा एअरबेस आहे. चीन सीमेपासून तेजपूरचं हे एअरबेस हा खूप जवळ आहे. सगळ्यात जवळचा एअरबेस चीन सीमेला हा तोच आहे, ईशान्य भारतातला. ह्या तेजपूरचा देखील इतिहास आहे. बाणासूर हा तेजपूरचा राजा. महाराष्ट्रात जरी या बाणासुराचा बाणासूर असा उल्लेख होत असला, तो कौरवांच्या बाजूने लढला होता, तरी तेजपूरमध्ये त्याचा उल्लेख बाण राजा असं होता. तो तिकडचा राजा होता. हा शिवभक्त होता. तेजपूरमध्ये एक महाभैरवाचं मंदिर आहे. महाभैरव मंदिरातलं शिवलिंग हे एका पुरुषाच्या उंचीचं आहे. हे मंदिर बाणराजाने बांधलेलं आहे. ह्या बाणराजाची अत्यंत देखणी अशी कन्या उषा, ही उषा ज्या ठिकाणी तिचा राजवाडा होता, तिच्यासाठी जी जागा केली होती त्याला अग्निगड असं म्हणतात. एका पहाडावर आहे आणि त्या राजवाड्याच्या रक्षणासाठी चारी बाजूला खंदकामध्ये अग्नी पेटलेला असायचा, उषा राजकन्याच्या संरक्षणासाठी. एका रात्री उषा झोपलेली असताना तिच्या स्वप्नात एक राजबिंडा तरुण राजकुमार हा आला. ती विचार करत होती, पण तिची एक मैत्रीण होती चित्रलेखा. ह्या चित्रलेखाचं वैशिष्ट्य असं की तिला जर वर्णन करून सांगितलं तर ती त्या वर्णनाप्रमाणे हुबेहूब चित्र काढत असे. मग ते चित्र पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा जो हुबेहूब जे चित्र काढलेलं आहे तो राजकुमार म्हणजे राजकुमार अनिरुद्ध, श्रीकृष्णाचा नातू, द्वारकेचा राजकुमार. मग आता त्याच्याशी लग्न करायचं आहे. आता हाही उषाच्या स्वप्नात आला म्हणजे दोघांच्या मध्ये काहीतरी संबंध, प्रेम, प्रीती नक्कीच होती. मग आता त्या अनिरुद्धाला आणलं पाहिजे इथे तेजपूरला अग्निगडमध्ये आणि तिथे विवाह केला पाहिजे असं म्हणून चित्रलेखाला उषानं पाठवून दिलं. चित्रलेखा त्याला ओळखू शकली
चित्रलेखाला मोहिनी विद्या येत होती आणि आपला मोहिनी विद्येचा वापर करून चित्रलेखा हे त्या अनिरुद्धाला त्याच्या पलंगासकट अग्निगडात घेऊन आली. तिथे त्याने गांधर्व विवाह केला. ही बातमी जेव्हा बाणराजाला समजली तेव्हा बाणराजा प्रचंड चिडला. त्याला हा विवाह मान्य नव्हता आणि त्यामुळे त्यानं नागपाशाने अनिरुद्धाला बांधून ठेवलं. अनिरुद्धाला बांधून ठेवलं हे भगवान श्रीकृष्णांना समजलं. मग आपल्या नातवाला सोडवण्यासाठी श्रीकृष्ण आपलं सैन्य घेऊन त्या अग्निगडाशी येऊन तेजपूरला पोहोचले. तिथे त्यांनी बाणराजावर आक्रमण केलं. श्रीकृष्णाच्या सैन्यासमोर बाणराजाचा टिकाव लागेना, पण तोही शंकराचा परम भक्त होता. त्याने आपल्या आराध्य दैवताचा धावा सुरू केला आणि मग भगवान शंकर देखील मैदानात येऊन प्रकटले आणि श्रीकृष्ण म्हणजे विष्णू आणि शंकर हे दोघं यांच्यात तुंबळ युद्ध झालेलं आहे. प्रचंड रक्तपात झालेला आहे. त्या युद्धाचं आणि रक्तपाताचं एक चित्रण हे त्या अग्निगडाचा जो डोंगर आहे तिथे फार सुंदर हे बनवलेलं आहे. ते अलीकडच्या काळात बनवलं आहे. तो इतिहास तिकडे प्रस्तुत केलेला आहे सगळा. तिथे हे युद्ध झालं. आपल्या पुराणांमध्ये एक हरिहर युद्ध आहे. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार. भगवान विष्णू आणि भगवान शंकरामध्ये जे हे तुंबळ युद्ध झालं, या युद्धामध्ये प्रचंड रक्तपात झाला. भूमी सगळी रक्तानं न्हाऊन लाल झाली आणि मग ब्रह्मदेव हे मध्यस्थी करायला आले. भगवान विष्णूंनाही समजावलं, भगवान शंकरांनाही समजावलं, बाणराजालाही समजावलं आणि युद्ध थांबवलं. ही जी रक्तानं भूमी लाल झाली त्यामुळे तेजपूर शहराचं नाव तेजपूर असं पडलं. असमिया भाषेमध्ये तेज म्हणजे रक्त आणि हा तेजपूर शहर ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे शोणितपूर. संस्कृतमध्ये शोणित म्हणजे रक्त, त्यामुळे शहर हे तेजपूर आणि जिल्ह्याचं नाव शोणितपूर असं हे तिथे तुंबळ युद्ध झालं. ब्रह्मदेवानी संपवल्यानंतर युद्ध थांबलं. बाणराजा देखील विवाहाला मान्य केला. तिने तो विवाह राजी झाला आणि मग उषा आणि अनिरुद्धाचा रीतसर विवाह झाला आणि उषा अनिरुद्धाबरोबर आपल्या सासरी द्वारकेला आली. असं हे पश्चिमेचं टोक असलेलं द्वारका आणि पूर्वेचं टोक असलेलं मालिनी ठाण, भीष्मक नगर, तेजपूर हा असा पूर्व पश्चिम संबंध आपली भारतीय संस्कृती एकच आहे याचा द्योतक आहे हे दर्शवतो. असं हा अनिरुद्ध आणि दुसरीकडे भगवान श्रीकृष्ण या दोघांनीही पूर्वांचलातून ईशान्य भारतामध्ये जाऊन विवाह केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.